गेल्या 2 दिवसांपासून राज्यात मराठी भाषेवरून वातावरण चांगलंच तापलंय। त्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मराठी येत नसल्यानं हा वाद चिघळला। आता भाषेवरून रंगलेल्या या वादामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याची एंट्री झाली आहे। मराठी भाषा वाद पेटणार, मराठी अमराठी वादात हिंदुत्वाची एंट्री। भाजप आणि मनसेमध्ये वार पलटवार। मीरा भाईंदरमध्ये मनसैनिकांनी एका व्यापाऱ्याला चांगला चोप दिला। मराठी येत नसल्यानं आक्रमक होत मनसेच्या नेत्यांनी व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावली। यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। सत्ताधारी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यापाऱ्याची बाजू घेत मनसेला डिवचलंय। याला मनसेच्या संदीप देशपांडेंनी खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय। एखादात करणं काय चूक होत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तक्रार करा, कोर्टात जा, सरकारकडे जा, पण स्वतःहून मारण करणं हे खपून घेऊन जाणार नाही। अविनाश जाधवनी जे काही आरोप केले सगळे ते आहेत, त्याला आम्ही निषेधच करतो। कालच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने 2-3 बेपारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला। त्या बेपाऱ्यांना माझं सांगणं आहे, बेपारी आहात, बेपार करायला आलाय, बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल। आणि एकदा बेपारी लोकांनी ठरवावं, आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत राहायचं आहे का बेपार करायचा आहे, एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी। मराठी अमराठीवरनं हा वाद पेटलेला असताना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मनसेला आव्हान देत हिंदुत्वाचा मुद्दा चिरला। तर संदीप देशपांडेंनी जशास तसं उत्तर देत नितेश राणेंसह भाजपला टोला लगावलाय। हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्याकडून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड, बैरामपाडा थोडा तिथे काढलं पाहिजे, कारण ते सतत हिंदी बोलत असतात। उद्याची आजान जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचा मान आहे असं मी समजू। म्हणून उगाच आम्हाला अन्य लोकांना इथून मध्ये फूट पाडण्यापेक्षा जे मराठी कधी बोलतच नाही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून मोहम्मद अली, बैरामपाडा या लोकांना जरा मराठी शिकवा ना। माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला। मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना। काटा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये। व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी मनसेला इशारा दिलाय। आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही, पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही, म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल। एकूणच मराठी भाषेवरून सुरू झालेला वाद हिंदुत्वापर्यंत येऊन पोहोचलाय। त्यामुळे या मुद्द्याचा फायदा कुणाला आणि नुकसान कुणाचं हे येत्या काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।